हाय, हॅलो. मी प्रियांका चव्हाण. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे संक्रांत स्पेशल तिळाचे लाडू. आपण साहित्य पाहूया. 500 ग्रॅम तीळ आहेत हे. 200 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे सोलून घेतले आहेत. हे 350 ग्रॅम गूळ आहे. थोडंसं तूप घेतलं आहे वरून टाकण्यासाठी. पहिल्यांदा आपण तीळ भाजून घेऊया. हे पहा तीळ. थोडेसे काळपट तीळ आहेत, गावरान तीळ आहेत. सहज बाजारात मिळतात. गावठी तीळ घेतलेली छान, त्याची टेस्ट वेगळी येते. कढईमध्ये मंद आचेवर आपण तीळ भाजून घेऊया. गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅसची फ्लेम वाढवायची नाही. गॅसची फ्लेम वाढवली ना तर ते करपण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे बारीक गॅसवरच आपण तीळ भाजून घेऊया. एकसारखे तीळ हलवत राहायचं आहे. एकसारखे तीळ हलवल्यामुळे तीळ एकसारखे भाजले जातील. हळूहळू तीळ टम्म फुगायला लागतील. हे बघा, तीळ फुगायला लागले आहेत. तीळ तडतडले ना की आपण गॅस बंद करणार. तीळ भाजायला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं लागतात. लक्षात ठेवा, तीळ एकसारखेच भाजून घ्यायचे. सतत हलवत राहायचं. बघा, तीळ कसे मस्तपैकी भाजायला लागलेत. तीळ भाजून झाली आहेत. आता आपण ते पसरट भांड्यात काढून घेणार आहेत. त्याला असंच पसरून थंड व्हायला ठेवायचे. तीळ थंड झाले की मग आपण त्याचा पाक करायचा. तोपर्यंत आपण शेंगदाणे थोडे मोठे मोठे भाजून घेऊया. आपण खलबत्त्यातच कुटून घ्यायचे. थोडे जास्त बारीक नाही करायचं, त्याचं कूट नाही करायचं. ते थोडंसं असं मोठं मोठंच ठेवायचं. दाताखाली आल्यानंतर छान लागतात म्हणून. असे मोठे मोठेच कुटून घेणार आहोत. थोडंसं आबडधोबड मिक्सरमधून पण थोडी पल्स मोडमध्ये काढलं तरी चालेल. पण माझ्याकडे खलबत्ता आहे, मी थोडं थोडं त्यातच कुटून घेणार. हे बघा, जास्त बारीक नाही करायचं. हे बघा, मी सगळं कुटून झालं माझं. आता पाहू शकता, असं कुटलं मी आबडधोबड. आता आपण तीळ गार झालेत का बघूया. थोडेसे तीळ आपण एक वाटीभर तीळ आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. म्हणजे लाडवाला चांगलं बाइंडिंग येतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सगळे तीळसुद्धा बारीक करू शकता. पाहिजे तर तुम्ही वाटीभर तीळच अख्खे तीळ ठेवायचे आणि बाकीचं सगळं तीळ बारीक करून घेतले तरी चालेल. पण आम्हाला
छान असे ते दाताखाली आल्यानं छान वाटतात ना, म्हणून ते वाटीभरच मी बारीक करणार आहे बाइंडिंगसाठी. हे बघा. चला आता आपण पाकाची तयारी करूया. कढईमध्ये गूळ टाकला. 350 ग्रॅम गूळ आहे हा. याच्यामध्ये थोडंसं पाणी वतूया, 1-2 चम्मच पाणी वतायचं. म्हणजे गूळ वितळायला मदत होते. गुळाला थोडंसं हलवायचं म्हणजे गूळ पटकन वितळायला मदत होतो. गूळ आहे ना, मी आधी थोडासा कापून घेतलेला होता, त्यामुळे तो पटकन वितळला जाईल. हे बघा, गूळ वितळायला खूप वेळ लागत नाही. 4 ते 5 मिनिटात गूळ वितळून होतो. याचा ना आपण पाक नाही करणार. हा फक्त गूळ वितळून त्याची एक उकळी काढायची बस. याचा पाक एकतारी पाक वगैरे असं काही नाही करायचं. बघा, गूळ वितळून झालाय. आता ह्याला एक फक्त उकळी काढायची आणि मग आपण त्यात सगळं मिश्रण टाकायचं. गुळाला उकळी आली आहे. आता आपण त्याच्यामध्ये मिश्रण टाकूया. तीळ ओतायचे. शेंगदाणे तीळ दोन्ही एकत्र ओतून हलवायचं. हे बारीक केलेले तीळ याला छान एकसारखं हलवून घ्यायचं. पूर्ण चांगले मिक्स करून बघा, छान प्रकारे मिक्स झाला आहे. आता याला आपण आहे ना गॅसवरून खाली ठेवूया, थोडंसं हलवून. हे मिश्रण जास्त वेळ थंड होऊन नाही द्यायचं. जास्त वेळ तुम्ही थंड होऊन जाईल तर याचे लाडू बांधता येत नाहीत, तीळ हाताला चिकटतात. त्याच्यामुळे आहे ना आपण थोडंसं कोमट असतानाच ते लाडू बांधायला घ्यायचं. थोडंसं वरून तूप टाकूया. तूप पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. तिळाचे लाडू आहे ना गरम गरमच हाताला सोसेल असे आहे ना आपण बांधून घ्यायचं, म्हणजे आहे ना ते लगेच वळले जातात. नाहीतर आहे ना ते नंतर वळले जात नाहीत.
हे बघा, लाडू बांधायला मी घेतले आहेत. 5 ते 7च मिनटं मी त्याला नॉर्मल थंड व्हायला ठेवलेलं, गॅसवरून खाली उतरल्या. मी तुम्हाला आत्ता छोटेच लाडू बांधून दाखवते, पण मी नंतर मोठे लाडू बांधणार आहे. हे बघा किती मस्त बांधला जातो. त्याचं बाइंडिंग बघा. अशा प्रकारे सर्व लाडू मी बांधून घेणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा, सगळे लाडू बांधून तयार झाले आहेत. मी मोठ्या साईजचे लाडू बांधले आहेत नंतर. हे बघा. चला, बाय.